नमस्कार मित्रांनो, हरित सेतू 200 कोटी रुपयाचं कर्ज 75 कोटी रुपये व्याज भरायचे आणि ते करून काय कुठं नाही केलंय बघा। पूर्वी सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता। आता हा दुसरा व्हिडिओ दिवसा ढवळ्या गाडी डिवायडरवरून इकडे का लिया, कारण गाड्या घसरतायत। कशामुळे घसरतायत तुम्हाला दाखवतो। हे यातला एखादा दगड उचलून आहे ना, ते शेखर सिंगच्या जांभळे पाटलाच्या डोक्यात लोकांनी घातला पाहिजे असं मला वाटतं। हे बघा, हे जे बनवले नाही गुळगुळीत, याच्यावर गाड्या घसरतात। हे बघा, हे सगळे दगड आहेत ना। एकदा आपण ही पट्टी सोडली की माणसाला वाटतं डिवायडर इथे संपतो। हे बघा, हे ना हे पुढे संपतं, माणूस टर्न मारण्यासाठी स्टेअरिंग फिरवतो, त्याच्या अगोदरच गाडी इकडे घसरते आणि बाहेर जाते। असा हा मी शूट केलेला आता हा दुसरा व्हिडिओ। अशा प्रकारचं चुकीचं काम करून 250 कोटी रुपयाचं कर्ज केलेले पालिकेवरती। हे बघा, हा हरित सेतू, हे सिमेंटचा रस्ता बनवलाय। अहो, हरित सेतू म्हणजे शहरामध्ये जो काही कचरा तयार होतो त्या कचऱ्यापासून काही वस्तू बनवायच्या, म्हणजे सिमेंटला पर्याय म्हणून ते काम आहे। कचऱ्याचा डोंगर उभा राहण्यापेक्षा त्याचं रूपांतर रस्त्यात करा आणि पर्यावरणपूरक रस्ते तयार करा, ही संकल्पना आहे हरित सेतूची। त्याला लावलाय चुना, काढलंय 250 कोटी रुपयाचं कर्ज, 75 कोटीचं व्याज आणि सगळ्या प्राधिकरणामधले सगळे डांबरी रस्ते उकळून या बदमाश भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हे सिमेंटचे रस्ते केलेत। टेम्परेचर 4 डिग्रीनं वाढतंय, गाड्या अशा घसरतायत। याच्यावरून गेले ना माणूस टू व्हीलर, बघा त्यांच्या अंगाचं काय होतंय, बघा धाड 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 होते। हे दगड आता गुळगुळीत झालेत, या गुळगुळीत दगडांवरनं गाड्या घसरतात। ते बघा, ती 4 व्हीलर गेले तिकडे, बघा ना वर ना खाली, अशा प्रकारची परिस्थिती झालेली। आता क्रेन आणून त्याला उचलावं लागेल। आता हे 4 व्हीलर म्हणून माणूस वाचला, याचं कुटुंब वाचलं, गाडीत लहान पोरगं होतं, बाकीचे 2 व्हीलरचं काही खरं नाहीये। अशी भयानक परिस्थिती, असल्या मोठ्या चुका संपूर्ण प्राधिकरणात 35 ठिकाणी असा रस्ता केलाय। 20 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च केलाय, 4 कोटी रुपये त्यातलं प्रति किलोमीटर कमिशन खाल्लेलं आहे। या प्राधिकरणाची सगळी वाट लावली आहे। या शहराचं सगळं प्रदूषण म्हणजे प्रदूषणामध्ये रूपांतर केलेलं आहे। पक्षपाती जातात चुलीत, पण नागरिकांना राहण्यासाठी रस्ता चांगला पाहिजे, ऑक्सिजन चांगला पाहिजे, धूळमुक्त रस्ते पाहिजेत। नुसतं काम करायचं, नुसतं खर्च काढायचा आणि कर्जबाजारी करायचं। आता हे 22,000 कोटीचं कर्ज झालंय, 8,000 कोटीचे एफडी मोडल्यात, 30,000 कोटीचं कर्ज फेडायचं कोणी? सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळे कंत्राटदार उचलून एक जेलमध्ये घातले पाहिजे। शेखर सिंगनी हे जे 200 कोटीचं कर्ज घेतले ते सुद्धा बेकायदा आहे। पण दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या शेअरची घंटा वाजवायला मुख्यमंत्री पण होते, दोन्ही उपमुख्यमंत्री पण होते। मग आता तक्रार तुम्ही करता कोणाकडे आणि बाजू घेता कोणत्या पक्षाची? सगळे एकाच ताटात जेवणारे आहेत, एकाच ताटात खातायत आणि नागरिकांच्या पैशाला चुना लावतायत आणि तुम्ही घेऊन येताय झेंडे बाजारात। काय जिंदाबाद मुर्दाबाद, असा बोंबलतच।